उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को एक अज्ञात व्यक्ति ने फोन करके बताया कि वाशिम रोड पर एक भीषण दुर्घटना हुई है, जिसमें 3 लोगों की मौत हो गई और 4 लोग गंभीर हैं। फोन करने वाले ने खुद को ठाणे का निवासी बताते हुए तत्काल मदद की गुहार लगाई। उप मुख्यमंत्री ने इस सूचना को स्थानीय नेता और पूर्व विधायक गोपी किशन बाजोरिया तक पहुंचाया, जिसके बाद पूर्व विधायक मदद के लिए निकले, लेकिन बाद में मालूम चला कि एक फर्जी कॉल था और ऐसी कोई दुर्घटना ही नहीं हुई थी। उप मुख्यमंत्री से सूचना मिलते ही बाजोरिया शिंदे सेना के पदाधिकारियों और एम्बुलेंस के साथ तुरंत पातुर रोड पर दुर्घटना स्थल की ओर रवाना हो गए। उन्होंने पातुर की ओर करीब 42 किलोमीटर तक दुर्घटना स्थल की तलाश की, लेकिन कहीं भी कोई दुर्घटना नहीं मिली। इसी बीच कॉल करने वाला व्यक्ति लगातार अपना ठिकाना और जानकारी बदलता रहा। इतना ही नहीं, उसने फोन पे के जरिए पैसे की मांग भी कर दी, जिससे बाजोरिया का संदेह और गहरा हो गया। बाद में उस व्यक्ति ने अपना मोबाइल बंद कर लिया। तब समझ गया कि एक फर्जी कॉल था। पूर्व विधायक बाजोरिया ने कहा कि ऐसे झूठे कॉल से वास्तविक जरूरतमंदों तक पहुंचने में बाधा आती है। जानकारी सामने आई है कि ये कॉल उप मुख्यमंत्री से पैसे ऐंठने के लिए किया गया था। बाजोरिया ने इसकी सूचना पुलिस अधीक्षक को दे दी है और पुलिस अब फोन करने वाले व्यक्ति की तलाश कर रही है। 1.5 तासापूर्वी आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला की बाजोरिया अकोल्यामध्ये मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, की ठाण्याचे लोक आहे असा फोन आलेला आहे आणि 3 लोक मृत्युमुखी पडले। मी तात्काळ आमचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना फोन लावला की तात्काळ आपण सामान्य रुग्णालयामध्ये पोहोचा। सर्व तिथं पोहोचले तर तिथं कोणीच सापडला नाही, कोणी मेलेलं नाही। 3 लोक तर सोडा, तिथं कोणी आलेलं नाही। मग एक नंबर दिला होता आम्हाला, त्या नंबरवर आम्ही सातत्याने त्याला फोन करतोय, तर तो फोन उचलत आहे। तो म्हणतोय की मला ठाण्याला जायचं आहे, आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये आहोत, गाडीमध्ये पैसे नाही, अमुक नाही, ढमुक नाही। तर मी सांगितलं की तुला मी मदत करतो, तर तुमच्या सोबतच मी निघालो पैसे घेऊन, की बाबा रे यांना मदत करायची ॲम्ब्युलन्ससाठी। आणि ते कुठे आहे तर सातत्याने 30 किलोमीटरपर्यंत आपण त्यांना पाहिला। तो कधी म्हणतोय की मी समृद्धीवर लागलो, कधी म्हणतोय की नाही आता माझ्या पैसे भेटले, कधी म्हणतो नाही पैसे टाका। ही काही समजून नाही राहिला की तो माणूस खऱ्या अर्थाने कुठे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि काहीतरी ॲबनॉर्मल झाला किंवा तो फेक आहे किंवा काय आहे काहीच समजत नाही। तो माणूस वैतागलेला दिसतो किंवा फ्रॉड दिसतो, काही समजला नाही। आता आपण 30 किलोमीटरपर्यंत त्याला मदत करायलाही निघालो, परंतु कोणी माणूस मेलेलाही सामान्य रुग्णालयामध्ये दिसत नाही, तोही दिसत नाही। तर कदापि फेकी होऊ शकतो आणि काही समजत नाही। परंतु आता ही आमची ड्युटी आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या कार्यालयामधून फोन आल्यानंतर आम्हाला धावपळ करून त्याला मदत करणं हे आमचे आद्य कर्तव्य आहे।